नमस्कार नमस्कार. मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. तुम्हाला माहिती आहे का, बातमी कळली का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला कुठली बातमी देत नाहीये, पण असे रोज सकाळी आपल्याला मेसेज येत असतात ना, आणि मग वर्तमानपत्र सोडा, टेलिव्हिजन न्यूज सोडा, सोशल नेटवर्किंग, फेसबुक, व्हॉट्सअपवरनं लोक आपल्याला अनेक बातम्या पुरवत असतात, ज्यामध्ये सूर्यावरून येणारे आणि चंद्रावरून परावर्तित होणारे कॉस्मिक रेज आज रात्री 12 वाजता आपल्या पृथ्वीवरती अवतरणार आहेत, आपले मोबाईल बंद करा, अशा थुकरट बातम्या सुद्धा लोक देत असतात. मग कोणी उठताना आजकाल पत्रकाराचं काम करायला लागतो, त्याची सत्य असत्यता पडताळून न पाहता. त्यामुळे मला आता सतत प्रश्न पडायला लागलाय, ये कौन पत्रकार है, ये कौन पत्रकार, ये कौन पत्रकार है. म्हणजे ना, पीत पत्रकारिता मला माहिती होती, पण पीत पत्रकारिता चालते का? अहो, आमच्या सोसायटीमध्ये पण हेच सुरू झालंय. आमच्या सोसायटीमध्ये शांतिकुंज वार्ता असं साप्ताहिक सुरू झालेलं आहे, आणि त्यामधून अनेक बातम्या आम्हाला मिळायला लागलेल्या आहेत. जर हे साप्ताहिक असंच पुढे चालू राहिलं तर कदाचित आम्ही एक न्यूज चॅनल काढू, शांतिकुंज न्यूज. चला आता गज बदलूया, एक पाऊल पुढे मागे मध्ये, अशी आमची टॅगलाईन आहे. तर पाहूया आज शांतिकुंज मधल्या कुंज वार्ता काय आहेत. या. खपले, सगळे खपले. अहो काय सांगू तुम्हाला, अहो खरं सांगतोय, खरी बातमी आहे, सगळे पेपर खपले. आज त्याला मारीच टाकसो मी. अहो नाही, ऐका तर. अरे तुले बोली राहिनो, तुले मारी टाकसो मी. मला काय झालं? हे काय काय? एक मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करतो. काय म्हणते? हे काय? पेपर शांतिकुंज वार्ता. अरे तुम्ही नाही ना बाखर, तू माले शिकाडस करे. मला माहिती आहे हा सोसायटीचा पेपर आहे, तू वार्ता अरे ना या पेपरच्या. मग मला सांग, माझ्या बायको बद्दल हे काय छापलंय? हे काय छापलंय तुले? असा काढ तुरे तुले. अहो कशाला मारून राहिले तुम्ही त्यांना? जरा समजावून पण सांगू शकतो ना माणूस. लगेच शेफायलाच निघता तुम्ही. तुला घरी आहे ना, कानाखाली एक जन्नाटा देतो. माझ्या बायको बद्दल हे काय छापलं तू? तुले बलताटोला दिसो आम्ही. सांग काय छापलं? हे बघा, मी एक रिप्लेसमेंट नट आहे. मोरे साहेब मला म्हणाले रिप्लेसमेंट कराल का? मी म्हटलं हो. काय प्रश्न माझ्या तत्वांचा आहे. अहो लाखो नट आहेत या रंगभूमीवर, पण रिप्लेसमेंट करणारे नट फक्त 4च. त्यात माझा दर्जा वरचा. आणि असं खालच्या दर्जाचं काम करतो खालच्या दर्जाचं काम करतो का असं? बोलवा बरं, बोलवा तुमच्या त्या संपादकांना. याच्यासाठी काढलाय का सोसायटीचा पेपर? मोरे साहेब काय झालं? काय नवीन बातमी आली की काय? अहो खानदेशी खवळलाय तो बघा. नवीन बातमी नाही, नवीन फटके देणार आहे मी तुला. एक मिनिट. एक खानदेशा या सोसायटीतल्या वृत्तपत्राच्या संपादकाशी जरा अदबीनं बोलायचं. काय समाज? काय म्हटला तू? वृत्तपत्राच्या संपादकाशी अदबीनं बोलायचं. तुला साधा वृत्तपत्र म्हणता येत नाही, तो त्याला उत्तरपत्र म्हणतो. असा तू संपादक आहे? अरे तुम्ही बाय ना टिपऱ्या, तुला असा. माझ्या बायको बद्दल काय छापलं रे तू? काय छापलंय? काय छापलं? काय छापलंय? अरुण कदम दारू पिऊन गाणं गातात तेव्हा मिसेस राजपूत गॅलरीत येतात. याच्या मागचं रहस्य काय? तुझ्या रहस्य नीट वाचता येतं वसाड्या तुला? वाचता येत नसेल ना तर परत शाळेत ऍडमिशन घे. आता शाळा सुरू झालेली आहे. नाही तर काय काय लिहिलेलं वाच? काय लिहिलेलं आहे? अरुण कदम दारू पिऊन गातात तेव्हा राजपूत वहिनी गॅलरीत येतात. प्रश्न चिन्ह कोण वाचणार? पुढे प्रश्न चिन्ह आहे का ना वसाड्यानो? तुला फुटले तुझं काय? पेपर वाचताना आहे ना काय करायचा? त्याचा उद्गारवाचक चिन्ह, स्वल्प विराम,
प्रश्नचिन्ह. हा कोण बघणार? तुमची ती चिन्ह बिन्न गेली खड्ड्यात बर का. आणि एकदा कधीतरी असं झालं होतं का मी कपडे वाढत घालायला गॅलरीत आले बुवा, तर मला असा किंचाळण्यासारखा आवाज यायला लागला. मी म्हटलं कोण किंचाळून राहिले, तर बघितलं तर अरुण कदम गाणं गात होते. एवढ्यावर कनेक्शन जोडायला निघाले का तुम्ही? बघा बरं. आता येतो म्हणजे असं घडलंय का? तुला किती वेळा सांगितलं, कुठे काय आवाज झाला की लगेच गॅलरीत नको ना तर फडू, लगेच खापते तू बी तिकडे. राजपूत बघा, ही बातमी खरी आहे. उगाच छापले आणि खाली असं नमूद केलंय आमच्या विश्वसनीय सुरताकडून म्हणून. कशाकडून? विश्वसनीय सुरताकडून. अरे विश्वसनीय सूत्राकडून रे. तुझा जो हा विश्वसनीय सूत्र आहे ना, त्याच्यामुळे आमची बदनामी झाली आहे. टोले देईन मी. टोले द्यायचं काम नाही, आधी तुझ्या सुरताकडे बघ, तिला ताब्यात ठेव. नाही नाही, तिला घरी जाऊन बघतो मी, आधी याला मारतो, याच्यामुळे बदनामी झाली. हात लावायचा नको 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 थांबा. ओ पटवर्धन भाऊजी, लवकर या इकडे. मारामारी होऊन राहिली आहे तर ना. एक मिनिट राजपूत, काय चाललंय? मारामारी कशाला चालल्यात? काय झालेलं नाही. पटवर्धनानो मला सांगा, हा या सोसायटीतलं उत्तरपत्र नाही, वृत्तपत्र. हा मग ते उत्तरपत्र जे आहे का नाही, तुम्ही नेहमी वाचत असणार. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, आतापर्यंत त्याच्या 2-3च प्रती खापायच्या, पण आता तब्बल 23 प्रती संपतात. काय झाली नाही तुम्हाला सांगतो. गोष्ट अशी आहे, मी ज्या या पेपरात बातम्या छापतो ना, तर ह्या बातम्यांवर ह्या राजपूताचा आक्षेप आहे. नाही, त्यांचा नाही, माझा सुद्धा आक्षेप आहे. हे काय कसल्या बातम्या छापताय तुम्ही? सोसायटीचा पेपर आपण कशासाठी काढलाय की एकमेकांच्या चांगल्या गोष्टी, एकमेकांची चांगली माहिती एकमेकांना मिळावी म्हणून. त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. काय गैरफायदा घेतील आहे म्हणजे काय? काय केलं गैरफायदा म्हणजे? काय केलं? पेपरला हेडलाईन काय दिलेत? काय नाही, पेपर काढतोय, लपून आणलंय बघू नये कोण म्हणून. काय हेडिंग छापलंय तुम्ही? हे बघा काय हेडिंग छापलाय. पटवर्धन करणार मेवण्याचा खून, पुढची बातमी लगेच सून. या असल्या बातम्या छापून तुमचा पेपर कोण विकत घेणार आहे? नाही नाही, बरोबर छापलेली आहे, काही चुकीची छापलेली नाही. तुम्हाला सांगतो, या उपश्यामला तुम्ही फोन करून सांगितलं नाही काय? माझा मेवना मला लय त्रास देतो, त्याला मी खपवणार. तुम्ही सांगितलं ना. पटवर्धन, काय हा जो विश्वसनीय सूत्र आहे ना, हा भलता चुगल्या करतो, इकडची तिकडे लावतो. याला आहे ना, याला तुम्ही टोले द्या. राजपूत तुम्ही थांबा. मोरे, मी फोनवर काय म्हटलं होतं की माझ्या मेवण्याला मी संपवणार, याचा अर्थ त्याच्याशी असलेले माझे संबंध तोडणार असं म्हणण्याची पद्धत असते. त्याचा तुम्ही असा विपर्यास केला. असं म्हणजे यांना मना सांगितलं तर आम्हाला बातम्या छापायला लागतात. काय यांना मना सांगितलं? ही काय बातमी छापली आहे पटवर्धन? ही काय बातमी? दाखवा. काय आहे? सुप्रिया श्रोत्री पुन्हा परदेश दौऱ्यावर आणि पुष्कर श्रोत्री पण कामानिमित्त बाहेर. घरात 12 दिवस कुणी नाही, 12 दिवस घर बंद. ही बातमी आहे? बरोबर लिहिलंय, काय चुकीचं लिहिलंय त्याच्यात? अहो, तुम्ही सरळ सरळ चोरांना इन्व्हिटेशन देता की बाई या घरात कुणी नाहीये, 12 दिवस घर बंद आहे, या 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 चोरी करून जा. मला सांगा, आता जर आमच्या घरात चोरी झाली तर जबाबदार कोण? चोर. मोरीतला संपादक. काय झालं? काय? अरे मित्र ना, आपण मित्र ना. मित्र म्हणून वसरे तू मांजीच दारू पितोस ना, मांजीची इज्जत काढतोस. काय झालं? अरे मी टाईट होतो, मी माझी काही दुःख तुला सांगतो तर त्याची न्यूज काढतोस. पिताश्री, तुम्ही मदिरा प्राशन करून अत्यंत लांछनास्पद वर्तन तर करताच, पण आज तुमच्या या वर्तनामुळे या चारित्र्य संपन्न स्त्रीच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माझ्या या कोमल मनास किती किती लज्जा वाटते म्हणून सांगू. हे सगळं हे असं बोलते सकाळपासून, म्हणून मी डोकं दुखायच्या 2 गोळ्या खाल्ल्या तेव्हा कुठं गुडघं दुखायचं बंद झालं. कुठे गेले पटवर्धन? कुठे गेले? काय आता कसे उंदरासारखे दिसतून खाली आला? काय झोपले तुम्ही मोरे? काय
छापलं म्हणजे तर बोललं फोनवर तर सगळं छापले. माझ्या भावाचा खून करणार तुम्ही नाही, नाही, नाही. काय केलं माझ्या बिचाऱ्या भावाने काय केलं राणी असं काय करतेस? काही राडी बिडी बोलू नका. ऐक माझं तर ऐकशील का? मी हे असं सतत बोलत असतो तुझ्या समोर पण बोललोय की नाही, पण मी खरंच त्याचा खून करणार आहे का? मला एक सांग, त्याला जर मारून टाकायचं असतं तर आपल्या लग्नाच्या दिवशी नसता का मारलं त्याला? आठव ज्या वेळेला तू मला गुलाबजाम भरवायला गेलीस, मी असं आ करून खाणार, तेवढ्यात त्यानं तो हिसकावून घेतला आणि खाल्ला, तेव्हाच नसतं का त्याला मारला? अगं ती बोलण्याची पद्धत असते, मी त्याला मारणार नाहीये. असा समोर ये मोरे मोरे तुझ्यासारखा थुकराट माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. मी संपादक आहे, संपादक. म्हणून काय झालं? जॅकेट तरी सोडता भाड्याचा आहे. तुम्हाला सगळं एक शब्दकोड तयार करता येत नाही. काय काय झालं वहिनी? हे शब्दकोड आहे. मग हे शब्दकोड काय? ऐका, पहिला आडवा शब्द अंघोळ करायची जागा, उत्तर मोरी. दुसरा उभा शब्द भांडी घासायची जागा, उत्तर मोरी. तिसरा अत्यंत उत्कृष्ट आणि चविष्ट असा मासा, उत्तर मोरी. चौथा फोडणीत तडतडणारा पदार्थ, उत्तर मोरी. हे शेवटची आडवी लाईन बघा, आडवी लाईन. कृष्णाने यशोदेला काय म्हटलं? मैया टिंब टिंब मैं नहीं माखन खायो, उत्तर मोरी. तुमच्या टिंबा टिंबावर मी असे फटके मारेन ना आता. ऐकून घे. अरे काय सांगू, दिवस रात्र मी मोरीत असल्यामुळे शब्दकोड्यात मोरी येणारच ना. काय त्यात मला सांगा, मी एवढा चांगल्या परतीचा पेपर छापलेला आहे, चांगल्या चांगल्या बातम्या छापल्यात म्हणून तर पेपर खपतो, तो तुम्हाला बघवत नाही. असं नाहीये मोरे. मोरे चांगलं लिहिलेलं लोकांना आवडतं, त्याच्याकरता वाईट साईड लिहायला पाहिजे पेपर खपवायला, असं काय आहे का? आता मला सांगा, सुप्रिया वहिनीने घरात गुलाबाचं रोपटं लावलं, ही बातमी छापावी की आमची हिने दडपे पोहे केले आणि ते खाण्यासाठी सोसायटीतले सगळेजण आले होते, किती आनंद झाला होता सगळ्यांना, ते छापावं. किंवा हिने एक गाणं तयार केलंय, ते युट्यूबवर टाकले, ते तुम्ही ऐका, ही बातमी छापायला पाहिजे होती. या असल्या बातम्या छापताय तुम्ही? मला वाटलं होतं मोरे रिकाम टिकडे ते चांगल्या बातम्या छापतील, काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला वाचायला मिळेल, पण हे काय तुम्ही भलतंच घडवून आणलं. तो मोरे साहेब ऐका ना, पटवर्धन काय सुप्रिया वहिनींसारखं आहे ना, तुम्ही बी जगभराची सैर केली, बरोबर. तुम्हाला जगाचं ज्ञान आहे. हे मोरे काय मोरीतच बसलेले असतात, त्यांना कुठे संपादक बनवता. तुम्ही करा हे काम, तुम्ही करा. तुम्ही व्हा संपादक. हो, माझ्या लक्षात आलंय की आता एक काम करूया, ह्याच्या पुढे मोरे पेपर छापणार नाही, ते संपादक नाही, याच्या पुढे सोसायटीचा संपादक मी असेल. मी पेपर छापून आणीन. मी तुम्हाला दाखवतो पत्रकारिता कशी असावी आणि पत्रकारिता कशी करावी, ते कळलं? काळजी करू नका, याच्या पुढे पेपर मी छापून आणेन. पटवर्धन, तुम्ही ते काम करा, आता मी हे काम करते. पेपर पेपर घ्या, पेपर शांतिकुंज वार्ता, पेपर घ्या, पेपर सर्वाधिक खपाचा एकमेव पेपर, आतापर्यंत फक्त एकच प्रत खपले. पेपर घ्या, पेपर. पेपराची किंमत 2 रुपये आहे, पण मी 8 पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर. संपादक साहेब, काय तुम्ही रस्त्यावर पेपर विकताय? आणि कुठे विकणार? चक्क तुम्ही रस्त्यावर पेपर विकताय? काय करणार? त्या मोरे साहेबांना बाजूला सरकवून तुम्ही संपादक झाला. नाही, चांगल्या चांगल्या बातम्यांचा तुमचा पेपर कोणीच विकत घेत नाही. अरे अरे अरे, थांबा. घेतील आत्ताच मी आलो ना. घेतील. उगाच कशाला खोटं बोलताय? मी वरून सगळं बघत होतो. थांबा. मी माझ्या अभिनय कौशल्याने तुमच्या पेपर साठी गिराईक जमवतो. चालेल. हा. कोणी पेपर घेता का रे? पेपर कोणी पेपर घ्या रे, पेपर.
अरे कुणीतरी घ्या रे, या रस्त्यावर आलेल्या संपादकाचे कुणीतरी पेपर विकत घ्या रे, विकत घ्या रे, विकत घ्या रे. शी, तुमच्या थूकरट बातम्यांचा पेपर कोणीच विकत घेत नाही हो. ए मला अक्कल शिकवू नका. चल पेपर विकत घे. चल नीट बोला माझ्याशी. घे ना प्लीज, पेपर घे ना माझ्या. नाही घेणार जा. अरे असं काय करतो. सेक्रेटरिंग 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 सेक्रेटरिंग. हा सेक्रेटरी फोनही उचलत नाही. ओ ओ ओ पोपट काय पोपट लाल रंग घातला कळलं. मी काय म्हणतो, काय या सोसायटीचा सेक्रेटरी कुठे आहे? जर त्याला बोलवा. अहो माझ्या ऐका ना, काय सांगणार त्याला बोलवून? माझ्या छाप करण्याचे पैसे दिलेले नाही तो. ऐका ना, अरे पुढचं ऐका ना, खूप आहे अजून. हा मोजक्या प्रती छापून घेतो. ₹1 रिकवर झालेला नाही हो. हा जरा बोलवा ना त्याला प्लीज. बोलवा आता. हा जा. तुम्ही पेपर घ्या ना जरा माझ्याकडनं. मलाच काय देताय? म्हणजे मीच छापून दिलेत ते. काय माणूस आहे, एक पैसा दिला नाही अजूनपर्यंत. बरं मोरे साहेब कुठे आहेत? मोरे साहेब मोरीत आहेत. मोरीत भांडी घासतायत. बरं मोरे साहेब कुठे आहेत? मोरे साहेब मोरीत आहेत. मोरीत भांडी घासतायत. मोरे साहेबांसारखा प्रतिभावंत माणूस मोरीत. पण काही म्हणा, काय? देव माणूस हो, हो. हो. एवढ्या प्रति छापून घ्यायचा, लगेच पैसे द्यायचं. पण जेव्हापासून या शांतिकुंज वार्ताचा संपादक बदलला ना, ₹1 रिकवर झालेला नाही. तुम्ही एक काम करा, काय? तुम्ही त्या सोसायटीच्या सेक्रेटरीला आणि त्या थुकरट संपादकाला ताबडतोब बोलवा. मला त्यांच्याशी बोलायचं प्लीज. ते दोन्ही मीच आहे हो. मीच आहे? पेपर घ्या पेपर घ्या. काय यांचे पैसे द्यायचे? पेपर घ्या. अरे पेपर घ्या, एक एक पेपर घ्या. पेपर घ्यायला आलेलो नाहीये, तुम्हाला द्यायला आलोय. म्हणजे हा आजचा पेपर आणि हा तुमचा कालचा पेपर. माझे ₹5 परत द्या. अत्यंत घाणेरडा, फालतू आणि टुकार दर्जाचा पेपर आहे तुमचा. आणि पटवर्धन काय? हा माझा बी पेपर परत घ्या. अहो पण काय 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 तुम्ही याच्यात जो लेख लिहिलाय ना, सांगायचं नाही पण सांगतो. अरे कशाला सांगतो? ठेवतो पेपर तुझ्याकडे. खायला खारण बोईला बार. हॅलो. अरे ओके. अरे मोरे साहेब, क्या बात आहे. हॅपी बर्थडे. बरं झालं आलात तुम्ही. बरं झालं आलात तुम्ही. मोरे साहेब कोण आहे हा माणूस? कोण आहे हा माणूस? हा आल्यापासून ना मला ₹1 रिकवर झालेला नाही हो. कोण आहे माणूस हा? ते सगळ्या सोसायटीच्या लोकांना कळलं पाहिजे. काय मी जेव्हा संपादक होतो तेव्हा केवढी प्रगती होती माझी. म्हणजे काय? मोरे मोरे तुम्ही पण कालचा पेपर परत द्यायला आलात का? नाही मी मुलात तुमच्याकडनं पेपर विकत घेतील असं नाही. काय समजलं? अशी गंमत बघा आलेलो आहे. लय शायनिंग मारत होतो काल. काय हो पटवर्धनानु किती परती खापल्या पेपर. नाही हो मोरे भाऊजी, असं नाही करू. चांगलं वागावं माणसाने. द्या हो भाऊजी, मला द्या बरं एक पेपर तुमचा. द्या. पैसे भंगार प्लास्टिक विकत घेणार, बाटल्या विकत घेणार. ओ पटवर्धन, आवाज येतोय माणसाचा, कोणी दिसत का नाहीये? खाली अरे चला द्या पेपर आजचे. चला रद्दीत टाकतो. पेपर घ्या, रद्दीत टाकतो. अहो काय बोलताय तुम्ही? नको हो, असं नका करू. आजच्या वृत्तपत्रात माझे शब्दकोडे आहे. अरे शब्दकोडे सोडवायला कोणी पेपर विकत घेतं का? पटवर्धन, काय तुम्ही असं का नाही करत? काय? जेवढे पेपर तुम्ही छापता तेवढे सगळे पेपर दुसऱ्या दिवशी रद्दीत देता. त्यापेक्षा तुम्ही पेपर छापला डायरेक्ट रद्दीत द्या ना. नाहीतरी कोण वाचते ते पेपर? मी म्हटल्याप्रमाणे मी सगळ्यात चांगल्या बातम्या ह्या पेपरात लिहिलेल्या आहेत, पण कोणी घेतच नाही हो. चांगल्या बातम्या छापल्या. बघू द्या काय काय छापल्या. बघा बघा वाचा. हे काय काय? आज पटवर्धन कुटुंबात बनली चटकदार आमटी. ही बातमी आहे? नाही म्हणजे जनरली आमटी खाताना पेपर वाचतात, याने पेपरातच आमटी टाकली आहे. आणि खाली चारुली बघा, श्रीखंडावर चारुली केलेली आहे. कोण वाचणार? त्यातल्या भिकार बातम्या आहेत याच्यामध्ये. लिहिलंय काय की राजपूतांचं घर उजळलं, त्यांनी घराला दिला नवा रंग. अरे हे मला समोर दिसतंय, त्यासाठी पेपर कशाला वाचू? आणि राजपूत म्हणजे काय सेलिब्रिटी आहेत का? नाही ते केलं की भिंत रंगवून होते ना त्यांची. भाऊजी असं नाही बोलू. का तुम्ही त्या भाऊजींना घालून पाडून बोलून राहिले? भाई पेपर ले लो, ले लो भाई पेपर ले लो. घ्या रे घ्या पेपर घ्या हो. घ्या हो ताई पेपर घ्या हो. घ्या हो असं करू नका हो. घ्या हो एक तरी पेपर घ्या. काय होतं माहितीये का? मग सगळ्यात शेवटी सगळे पेपर मलाच वाचावे लागतात.
घ्या एक तरी पेपर घ्या. हे बघा, मी ना तुम्हा सर्व प्रज्ञावंतांस एक कळकळीची विनंती करू इच्छिते की तुम्ही ना या शांतिकुंज वार्तास समर्थन द्यावे. कारण यातले जे शब्दकोड आहे ना ते रचण्यात मी माझी सर्वोच्च बुद्धिमत्ता पणाला लावलेली आहे. बरं श्रद्धा, ओ. बाय तुला एक गोष्ट सांगू का? हो. बघ हा, मी नीट विचार कर. म्हणजे हे शब्दकोड आपण का सोडवतोय असा प्रश्न पडतो ग. तुम्ही काय म्हणताय त्याचा अर्थ मजला नाही प्रतीत होते. नाही होते, थोडा अजून वेळ व्यतीत करतो आणि ते प्रतीत करतो. ऐक, तू विहीर या शब्दासाठी काय क्लू दिला होतास? पर्जन्य तसेच भूजल संचय करण्यासाठीची खडकयुक्त गोलाकृती भूमिगत कुपी. या 3 अक्षरी शब्दासाठी एवढा क्लू? हा अगे इथे आधीच विचारांचा दुष्काळ आहे ग. विहिरीसाठी एवढ्या खोलात कोण शिरणार? शब्दकोड हे सोडवता आलं पाहिजे ना. असं नाही करून चालत बाळा. हिचा शब्दकोड आणि यांच्या बातम्या हे सगळं मिळून एवढा भंगार पेपर होतो ना. या माणसाने लेख लिहिला आपल्या इमारतीवर बोलो काय, आणि त्यात काय लिहिलं माहितीये का? मोहेंजोदडो ना हडप्पा या संस्कृतीबद्दल माहिती दिली. बघा, मोहेंजोदडो, अरे आपल्या इथं पेवर ब्लॉक बसवायचे असतील ना तर 10 मीटिंगा उधडल्या जातात. सांगतोय आपला. अरे पण मला एक सांगा, तुम्हीच सगळ्यांनी सांगितलं ना की मोरेंच्या हातनं पेपर काढून घ्या आणि तुम्ही पेपर छापायला सुरुवात करा, सांगितलं की नाही? अरे मला एक सांगा, संपादकाकडे कशी विचक्षण बुद्धी असावी लागते. म्हणजे सगळं कसं संदर्भासहित द्यावं लागतं, हे माहिती आहे का तुम्हाला? ऐका ना, मी काय म्हणतो, काय माझे पैसे देऊन टाका ना. प्लीज प्लीज माझे पैसे द्या, नाही तुम्ही पार्किंगचा लाईट फोड ना. असं करू नका, असं करू नका. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी पेपर विकत घ्या. म्हणजे काय होईल माहिती आहे का, यांचे पैसे पण देता येतील आणि तुम्हाला 4 बातम्या वाचता येतील. या बातम्यांवर बोलता पण येत नाही हो. 1 नंबरच्या चिक्कार बोर अशा बातम्या आहेत या. नाही वाचवत नाही. अशा प्रकारची पत्रकारिता नाही चालणार. नाही मी काय म्हणतो, ऐका माझ्या ऐका. आज आपण पत्रकारिता ह्याच्यावरती उहापोह करण्यावर, उहापोह मीमांसा करण्यासाठी, कळलंय तुम्हाला? चर्चा विचरण करण्यासाठी. हे फक्त हिलाच कळलं असेल का? कळलंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला भेटण्यासाठी एका प्रख्यात संपादकाला इथे आमंत्रित करतो. कोण कोण? माधव गडकरी, गोविंद तळवलकर. ते वारले हो, ते माहिती मला. त्यांचा वारसा सांगणारे राजीव खांडेकर हे एबीपी माझाचे मुख्य संपादक, त्यांना मी इथे आमंत्रित करतो. काय सांगताय? चला, म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला इकडे भेटायचंय त्यांना ठरल्याप्रमाणे. हा हा, चला चला चला. झालं झालं. व्यवस्थित म्हणजे काय बसायची व्यवस्थित जागा आहे की? नमस्कार राजीव सर, नमस्कार. बसा बसा. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आम्ही खूप 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 आभारी आहोत तुमचे. राजीव खांडेकर सर हे महाराष्ट्रातल्या अत्यंत अग्रगण्य अशा एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आहेत आणि आज वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. खरंच बरं का राजीव सर, आमच्या सोसायटीची एक प्रथा आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत एक स्वागत गीत सादर करून होतं. त्यामुळे या सगळ्यांना मी विनंती करतो, थांबा थांबा, स्वागत गीत सादर करावं आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या स्वागत गीताचा आस्वाद घ्यावा. चालेल. धन धन गाव सत्यावरती थरथर होते भ्रष्टाचार्यांची धडक धडक थेट अन्यायावर खनक खनक सत्याचा जागर खरा खुरा तो पत्रकार, खरा खुरा तो पत्रकार, खरा खुरा तो पत्रकार. लपलेल्या बातमीला मिळतो सत्याचा हुंकार, कर्तव्याची जाणीव देता हलते हे सरकार. ठाव हा भूमिकेवर हा निर्भीड वार्ताहर, आम्हाला वाचे भाग मोठे आले हे आज राजीवजी खांडेकर.
राजीवजी तुम्ही आलाय तर आम्ही आता प्रश्नोत्तराला सुरुवात करतो. झालंय काय आम्हाला कळत नाही की पत्रकारिता म्हणजे नेमकं काय हो, काय व्याख्या आहे त्याची? सोपं आहे. म्हणजे कसं आहे, पत्रकार म्हणलं ना तर पायजमा, सदरा, दारू वाढलेली पाहिजे, एक शबनम पाहिजे, नाही जॅकेट पाहिजे की जायला पत्रकार. मी पोशाख विचारत नाही, व्याख्या विचारतोय. कदम काय चाललंय? काय व्याख्या आहे? नाही काय पुष्कर, मी तुमच्या शांतिकुंजचं जे बघितले पेपर, मला असं खरं तर आम्ही आता सध्या ट्रेनी रिपोर्टर घेतो. मी म्हटलं चला या निमित्तानं शांतिकुंजमध्ये सुद्धा एखाद दुसरा मिळेल. तर मला म्हणजे मोरे फार चटपटीतपणानं देत होते बातम्या. पण असं आहे की जर मोऱ्यांसारखे जर घेतले ना तर एक आठवड्याभरामध्ये कुलूप लावायला लागेल. आणि पटवर्धन तर म्हणजे साधारण 18व्या शतकामध्ये जर पटवर्धन असते तर उत्तम चालला असता त्यांचा. 18व्या शतकात. तर आपण असं जनरली मानतो की टू एज्युकेट, टू इन्फॉर्म आणि टू एंटरटेन. म्हणजे तुम्ही माहिती द्या, प्रबोधन करा आणि लोकांना रिझवा सुद्धा, रंजन करा. आता ह्याचा जो बॅलन्स आहे तो जर सुटला तर गडबड होती. माझ्या मते ह्या तिन्हीची समाजाला आवश्यकता असते. समाजाला नुसते तुम्ही उपदेशाचे जर डोस पाजत राहाल तर लोक अर्थात कंटाळतील. मग ते जे पटवर्धनांच्या पेपरचं झालं ते होणार. तुम्हाला फक्त माहिती देऊन उपयोग नाही, तर त्याचे परिणाम जे काही आहेत तेही तुम्ही तुमच्या वाचकांपर्यंत किंवा वाचकांना सांगावेत, प्रेक्षकांपर्यंत घेऊन जावं की अमुक एक घटना घडती आहे, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या आयुष्यावर काय होणार आहे. तर हे सांगणं, त्याच्यामधून लोकांचं प्रबोधन करणं, हे माझ्या मते पत्रकारितेचं एक मुख्य ते कारण असू शकतं. टिळकांनी असं म्हटलं होतं त्यांच्या काळामध्ये की पत्रकार हा समाजाचा वकील असावा आणि तो जी व्यवस्था आहे, जी सत्ता आहे, त्या सत्तेला सतत प्रश्न विचारून लोकांची बाजू मांडत राहावं त्यानं. माझं असं मत आहे की हे त्यांनी जे साधारण 100 वर्षांपूर्वी ते जे म्हणून गेले, तर ते प्रत्येक पत्रकारासाठी हे कायमस्वरूपी आदर्शवत असं हे त्यांचं वक्तव्य आहे, हे त्यांचं वाक्य आहे. आणि त्याचं पालन करणं हे माझ्या मते प्रत्येक पत्रकारानं केलं तर आपले बरेचसे प्रश्न मिटतील. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. एखाद्या मुद्द्यावर बऱ्याचदा एखाद्या चर्चासत्र होतं, म्हणजे टॉक शो होतात, तर तो मुद्दा त्याचं रूपांतर चर्चा, त्याचं रूपांतर वाद आणि मग भांडण आणि मग हमरीतुमरीवर होतं. तर हे जे टॉक शो आहेत यातून मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि भांडणच होतात, नाही का? हो ना. म्हणजे आमचं तर असं आहे ना, आता डेली शो बघणं सोडून दिले, त्यापेक्षा टॉक शो आवडायला लागले आम्हाला. इतका माल मसाला असतो ते टॉक शो मध्ये. तो कसं करता बाबा तुम्ही ते टॉक शो? नाही, मला आता ना खूप दिवसांनंतर अशी एक शहाणी सोसायटी दिसली असं मी म्हणेन. कारण आता असं आहे की विशाखाताईंनी मुद्दा मांडला, मग त्या बोलत असताना सगळेजण चिडीचूप बसले, मग तोपर्यंत त्यांना कोणी मध्ये हस्तक्षेप केला नाही. नाहीतर अशा सोसायट्यांमध्ये सुद्धा आपण बघितलं तर प्रत्येकाला आपण जे बोलतो ते काहीतरी फार आपल्याला ब्रह्मज्ञान गवसलेलं आहे अशा पद्धतीनं लोक बोलत असतात. आणि मग त्याच्यामुळं समोरचा बोलतोय, काय बोलतोय, ते बरोबर बोलतोय, चूक बोलतोय, ह्याच्यापेक्षा आधी कधी आपण त्याच्यामध्ये सामील होतो त्या चर्चेत, अशी एक धारणा असते. आपण कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये कुठेही जेव्हा बघतो तेव्हा, तो अगदी आपण आपल्या पार्लमेंटमध्ये जेव्हा बघतो चर्चा ज्या होतात, तर आपल्याला असं दिसतं की मुद्दा ऐकून घेण्यापेक्षा आपला मुद्दा मांडण्यामध्येच लोकांना स्वारस्य असतं. तर त्याचंच खरं तर एक प्रकारे शेवटी चॅनल्स ही काय आहेत, तीही शेवटी आपल्या समाजाचा आरसाच आहेत. तर तिथं जे होतं ते बऱ्याचदा इथं घडतं. तरी तुलनेनं मी असं म्हणेन की आपले मराठी चॅनल्स जी आहेत तिथं तुलनेनं स्थिती बरी आहे. म्हणजे किमान अंगावर धावून जाणं वगैरे असे जे काही हिंदी चॅनल्समध्ये काही बाबतीमध्ये घडलेले प्रकार होते तसे आपल्याकडं घडत नाही. थोबाडीत पण मारले ना. हां, पण गंमत कशी आहे की आता ते जे चॅनल होतं ते चॅनलचं बाकी तुम्ही काही बघितलेलं नसेल, तुम्हाला काही आठवत नसेल, थोबाडीत लक्षात राहिली, तो प्रोग्राम लक्षात राहिला, मग त्या चॅनलला ह्याच्यामध्ये हे आपलं यश वाटतं. दुर्दैवानं अशा गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि त्याच्यावरून आपण एक सार्वत्रिक मत बनवतो सर्वसाधारण सगळ्याच चॅनल्सच्या बद्दल. असे अपवादानं प्रकार घडतात आणि ते
सुदैवानं मराठी चॅनल्समध्ये कमी घडतात. तर मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून जरा असं केलं पाहिजे त्याच्यात. मला असं विचारायचं आहे की हल्ली बरेच टॉक शो आपण बघतो, तर त्या टॉक शोमध्ये निवेदक म्हणा किंवा संपादक म्हणा किंवा चॅनल यांची भूमिका काय असावी? म्हणजे तटस्थ भूमिका असावी का राजकीय भूमिका असावी? नाही म्हणजे तटस्थ का निर्णयी? नाही, माझं मत असं आहे की निर्णय तर नक्कीच नसावी, पण कसं आहे की भूमिका असावी का नसावी, तर माझं मत आहे की भूमिका असली पाहिजे. म्हणजे जर समजा टिळक ज्या काळामध्ये पत्रकारिता करत होते, जर टिळकांनी असं म्हटलं असतं की मी भूमिका नाही घेणार आणि मी दोन्ही बाजू समसमान देणार, तर असं नाही होऊ शकत. शेवटी चांगलं काय आणि वाईट काय हे समाजापुढं घेऊन जाण्याचं म्हणजे ती जबाबदारी चॅनलवर, वर्तमानपत्रावर किंवा संपादकावर आहेच. आणि त्यांनी भूमिका घेतल्या पाहिजेत आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं धाडस दाखवलं पाहिजे. काही वेळेला असं असू शकतं की जे चांगलं आहे असं त्या चॅनलला किंवा त्या वर्तमानपत्राला किंवा त्या संपादकाला वाटतं, ते बहुसंख्य समाजाला कदाचित त्यावेळेला चुकीचं वाटत असू शकेल, त्यांना ते आवडणार नाही, त्यांना ते कडू वाटेल. पण जर लोकानुनय करत जे सगळ्यांना बहुसंख्यांना चांगलं वाटतंय तेच जर चांगलं म्हणत राहिलं माध्यम, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, तर मग परिस्थिती फार कठीण होऊन बसेल. त्यामुळं जे चांगलं आहे ते चांगलं आहे, ते का चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे असं सांगितलं पाहिजे आणि का वाईट आहे तेही सांगितलं पाहिजे. आणि ती जबाबदारी मुख्यत्वे माध्यमांची आहे आणि त्यामुळं माध्यमांनी जरूर भूमिका घेतली पाहिजे. पण चर्चांमध्ये जर समजा जी चॅनलची भूमिका आहे तीच जर समजा रेटून मी मांडत राहिलो आणि मग त्याच्यातून होऊ शकतं ते असं की शेवटी चर्चा ज्या केल्या जातात त्या आपण कशासाठी करतो, तर कुठल्याही गोष्टीचे जे अनेक पदर आहेत, एका गोष्टीला काही एकच बाजू असतात असं नाही, अनेक बाजू असू शकतात. तर सगळ्या बाजू लोकांच्या समोर येणं आणि त्याच्यासाठी इतकी 5, 7, 10 जी काही लोकं आपण बोलवतो, तर त्या प्रत्येकाला त्याचं मत मांडता यावं, त्याच्यातून एक मंथन व्हावं आणि अंतिमतः त्याच्यातून काय चांगलं आहे काय वाईट आहे हे प्रत्येक जो बघणारा आहे त्याला ठरवता यावं, हा त्याच्यामागचा हेतू असावा. निवेदक जो कोणी चॅनलचा त्यावेळचा अँकर असेल त्यानं त्याची भूमिका जरूर मांडावी, पण याचा अर्थ जे आपल्याला मान्य नाही तर ते नाहीच आहे किंवा ते पूर्ण मोडून टाकावं असं करू नये. ही अगदी म्हणजे हा बेसिक नियम आहे असं मी म्हणेन किंवा हा संकेत आहे. तर याच मुद्द्यावर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ अरे शांत. पुष्कर, मी मगाशी कौतुक केलं की तुमच्याकडे सगळेजण कसं शांतपणानं ऐकत होते म्हणून, तर ते परत सुरू झालंय. म्हणजे हे टीव्हीवरच्या चर्चांसारखंच झालं. ते बघूनच तसे वागतात म्हणून आम्हाला विचारायचं, त्या चर्चासत्रांमध्ये पण जेव्हा जी भांडणं होतात की नाही आणि मग ब्रेक होतो, त्या ब्रेकमध्ये ते लोक भांडत असतात का त्यांना बांधून ठेवावं? तेव्हा ते लोक शांतिकुंजसारखे वागतात. म्हणजे तेव्हा ते असं आहे की जसं पार्लमेंटमध्ये असतं ना की तिथं एकमेकांवर तावातावानं भांडणारे खासदार, हाऊस ॲडजन झालं की सगळेजण येऊन एकमेकांशी हास्य विनोद करतात, तसंच चर्चांमध्ये होतं. तसंच होतं चर्चांमध्ये, तिकडे तावातावाने भांडतात आणि मग ब्रेक झालं की तावातावानं भांडतात. म्हणजे ते पक्षांच्या भूमिका ज्या असतात त्या मांडत असतात, पण अदरवाईज आता ते इतके एकमेकांच्या बरोबर असतात सतत, त्यामुळे त्यांच्यामध्येही मैत्री वगैरे होतीच ना. अरे वा वा, बघितलं म्हणजे ते खोटं असतं सगळं. आमचं पण खोटंच आहे. वागायचा प्रयत्न करू नका. थांबा. आता इथे आपण एक घेणार आहोत छोटीशी विश्रांती. अजून काही प्रश्न आपल्याला राजू सरांना विचारायचे, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. ब्रेकवर जाण्यापूर्वीची भांडणं आता सगळी मिटलेली आहेत. आता कोणाला काही प्रश्न? मला विचारायचं आहे, म्हणजे या सोसायटीतला वृत्तपत्राचा मी संपादक आहे. वृत्तपत्र तर मी बरोबर आहे, तुम्ही माझ्या नंतर मी अगोदर, होय का नाही? वृत्तपत्राचा संपादक. तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, कारण ते पण संपादक आहेत, मी पण संपादक आहे. इकडे माझ्या तोंडाकडे बघू नको, तुला काय करणार? प्रश्न विचारा, भांडणं नको आहे. मला असा प्रश्न विचारायचा, ही जी कलाकार मंडळी आहेत का नाही, नट मंडळी, ते सेलिब्रिटी म्हणून असं कुठेतरी जातात पाहुणे कलाकार, तर तिथली लोक त्यांना सांगतात काहीतरी ऍक्टिंग करून दाखवा,
2-4 विनोद सांगा. आता तुम्ही पण असं कुठे जायत असाल का नाही पत्रकार म्हणून, तर तुम्हाला असं लोक विचारतात काय हो आजची बातमी कुठली जरा करून दाखवा. कारण मला माहिती पाहिजे, कारण मला आता ती सेलिब्रिटी म्हणून बोलवतील लोक, तर मला माहिती पाहिजे. बरोबर. नाही असं आहे मोरे की लोक विचारतात ना. म्हणजे लोकांना असं वाटतं की पंतप्रधान आणि मी रोज आम्ही सकाळ दुपार चहा ब्रेकफास्ट एकत्र करतो, त्यामुळे काय म्हणतात मोदी वगैरे असं विचारतात. आता असं आहे की तुम्हाला काही दिवसांनंतर कळेल की अशा प्रश्नांची काय उत्तरं द्यायची असतात, कशी उत्तरं द्यायची असतात. ते आता इतक्या वर्षांनंतर मला यायला लागलंय. काही कल्पना नाही बुवा वगैरे असं उत्तर नाही देऊ चालणार ना. नाही असं नाही करतायत. म्हणजे असं मग चेहरा गंभीर करून सांगावं लागतं की हा ठीक चाललंय वगैरे असं. म्हणजे जर मग ऍक्टिंग जी असते ना ती ऍक्टिंगची हाऊस त्यावेळेला भागवायला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही शाळेत असताना ना पत्रकारांबद्दल भलता रिस्पेक्ट होता. म्हणजे कुठला कार्यक्रम असेल, बक्षीस वितरण असेल, तर पत्रकारांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं जायचं. तर आम्हाला असं वाटायचं की पत्रकार बनण्यासाठी भलते कष्ट घ्यावे लागतात, या माणसाचा समाजाबद्दल भलता अभ्यास आहे बुवा. पण आजकाल ज्याच्या हातात मोबाईल आहे ना तो पत्रकार होऊन जातो. फेसबुकवर एक वेगळी बातमी, व्हॉट्सअपवर एक वेगळी बातमी, चॅनलवर एक वेगळीच बातमी. तर खरी बातमी कुठली बा? आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्यावर जी पत्रकारिता चालते ना त्याची तुम्हाला भीती नाही वाटत का? असं आहे की सोशल मीडिया एकूण आपल्याकडे आल्यानंतर म्हणजे फेसबुक आलं, ट्विटर आलं, व्हॉट्सॲप आलं, याच्यामुळं पत्रकारिता ज्या अर्थानं आपण टी व्ही आणि वर्तमानपत्र म्हणतो ते त्याच्यामध्ये काम करणारे लोक आणि इतर सर्वसामान्य वाचक प्रेक्षक याच्यामध्ये जे अंतर होतं ते एकदम पुसलं गेलं. ही जी मक्तेदारी होती एक प्रकारे पत्रकारांची की आम्ही सांगू ती बातमी, आम्ही दाखवू ती बातमी, आम्ही ज्याचा लेख छापू तो विचारवंत, तर ही मक्तेदारी पत्रकारांची आणि पत्रकारितेमध्ये असलेल्यांची ह्या सोशल मीडियानं मोडीत काढली. आणि एक प्रकारे हे सगळं जे माध्यम आहेत ते सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये ते नेऊन दिलं त्यांनी. ही माझ्या मते अतिशय महत्त्वाची आणि अतिशय चांगली गोष्ट झाली. पण आता कसं आहे की आपल्याकडे एकूणच पद्धत अशी आहे की आपण जेव्हा आधुनिक गोष्टी ह्या घेतो तेव्हा आपल्या आपल्या वकुबानुसार आपण त्याचा वापर करतो. म्हणजे मला ज्या पद्धतीनं आपण मोबाईल वापरतो तसा मोबाईल कुठल्याही पुढारलेल्या देशामध्ये वापरताना मी कधीही बघितलेलं नाही. बरोबर. मी म्हणजे आपण जेव्हा केव्हा युरोपात जातो आपल्याकडे ज्या पद्धतीनं लोक हातामध्ये मोबाईल घेऊन फिरत असतात, ड्राईव्ह करताना मोबाईल घेऊन असतात, अगदी प्रत्येकजण सतत कानाला मोबाईल असतो, असं आपल्याला बाहेर जगात कुठेही दिसत नाही. मी मध्यंतरी अमेरिकेमध्ये तर ते ठरवून न्यूयॉर्कमध्ये असे म्हटलं की आपण लोक मोजूया की जे रस्त्यावरनं चालताना वगैरे मोबाईलवर बोलतायत, तर जे मी लोक मोजले त्यातले 70 ते 80% एशियन होते. म्हणजे त्यातल्या आता भारतीयच असण्याची शक्यता जास्त आहे. 80% जास्त. मग ते भारतीय असतील किंवा पाकिस्तानी असतील किंवा बांगलादेशी असतील किंवा श्रीलंकन असतील. पण ही आपल्याकडचीच ही पद्धत आहे की त्याचा विवेक आपण बाळगत नाही, विवेकानं ते वापरत नाही. व्हॉट्सॲपचं, ट्विटरचं, फेसबुकचं आपण त्याच पद्धतीनं वापर करतो आहे आणि त्याच्यामुळं काही वेळेला त्याच्यातनं अतिरेक होतो. दुसरं त्याचा गैरफायदा घेणं, त्याच्यातून वैयक्तिक पातळीवर तुमचे जे काही तुम्हाला सूड उगवायचे असतात, काहीतरी कोणाचं तरी उट्टं काढायचं असतं, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टींचा वापर करणं हे आपल्याकडे एक नव्यानं सुरू झालेलं आहे. अनेकदा मला असं अनुभवायला येतं की ABP माझाचं एक फ्रेम घेऊन त्याच्यामधला एखादा अँकर ठेवायचा आणि मग बाजूला काहीतरी मनाला येईल त्या गोष्टी बातमी म्हणून त्या सर्क्युलेट करायच्या, व्हायरल करायच्या. मग त्याच्यामुळं मॉर्फ करून मग त्याच्यामुळं काय होतं की लोकांना असं वाटतं की नुसती आपण जर समजा ती एक फोटोशॉप करून जर काही पाठवलं तर कदाचित लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. म्हणून मग असं की चॅनलचं, मग ते आता माझा असेल किंवा आणखीन कुठलं तरी एक चॅनल घ्या, त्याच्यातला एखादा अँकर घ्या आणि मॉर्फ करून आपल्याला जो हवा आहे तो मजकूर त्याच्यामध्ये ते बिग टेक्स्टमध्ये वगैरे असं टाकून ते सर्क्युलेट करा. तर याच्यामुळं अनेकदा गोंधळ होतो, अनेकदा लोकांमध्ये संभ्रम होतो. खास करून निवडणुकीच्या काळामध्ये मला आता म्हणजे मधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि त्याच्या आधी लोकसभेच्या वेळेला अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन आले की तुमच्याकडं ते खाली टिकर जी असती त्याच्यामध्ये ह्या उमेदवारानं अमुक उमेदवाराला पाठिंबा दिला आहे अशी बातमी चालती आहे. तर मी म्हटलं अशी कशी चालेल? ऐन मतदानाच्या दिवशी असं कसं कोण एखाद्या प्रमुख पक्षाचा उमेदवार विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कसा पाठिंबा देईल? तर ते असंच मॉर्फ केलेलं
आणि मग तिथल्या मतदारांमध्ये ज्याच्यामुळे संभ्रम होईल या पद्धतीचा वापर लोक करतात. फेसबुक काय किंवा व्हॉट्सॲप काय याच्यामध्ये काय आहे की तुम्ही तुमची आयडेंटिटी खरी ओळख लपवून तुम्ही कुणाही बद्दल काहीही बोलू शकता, लिहू शकता आणि त्याचा परिणाम काय होतील याचा विचार न करता व्यक्त होऊ शकता. आता हा एक मोठा धोका ह्या माध्यमांमुळं निर्माण झालेला आहे. पण असं आहे की आपण शेवटी म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत, त्याचे जे फायदे आहेत ते जास्त मोठे आहेत. आपल्या समाजाचा विवेक कधीतरी जागा व्हावा, एकूण जी सद्बुद्धी आहे ती सगळ्यांना जे वापरतायत ही माध्यमं त्यांना मिळावी अशी आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. पण ह्यांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला नाकारून मात्र चालणार नाही. आता हा जो प्रश्न आहे की ह्याच्यातनं खरं काय आणि खोटं काय, तर मग बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकानंच आपण हे केलं पाहिजे की ज्या गोष्टी व्हायरल होतात त्याच्यावर बघता क्षणी विश्वास नाही ठेवला पाहिजे. किमान आपण एकदा दोनदा तीनदा त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. जर समजा एखादी गोष्ट माझाच्या नावानं जर आली असेल तर मग त्या चॅनलच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघितलं पाहिजे की खरंच तसं आहे का, जर ती तितकी महत्त्वाची असेल तर. दुसरी गोष्ट अशी की जर समजा एखादी व्हिज्युअल असेल तर खरंच ते तसं आहे का ते चॅनलवर जाऊन बघितलं पाहिजे. असं आहे की आपल्याला म्हणजे आता ही खरं तर एकूण सगळ्या समाजाला शहाणं करण्यासाठी ही किती उपयुक्त अशी माध्यमं आहेत. आपण मात्र त्याचा उपयोग जो आहे तो सकाळपासून रोज आपलं गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज पाठवा, फुलं पाठवा, जोक्स पाठवा याच्यासाठी करतो. बरं त्याच्यामध्ये ओरिजिनल स्वतःचं लिहिणारे किती असतात तर 5% सुद्धा नसतात. इकडची तिकडची उधळूसनवारी करायची आणि फॉरवर्ड करायचं. तर हे जे फॉरवर्ड करणं जे आहे ते चुकीचं आहे, ते घातक आहे. आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटक ह्या सगळ्याचा उपयोग समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी जे करतात आणि काही घटक त्याला बळी पडतात आणि त्याच्यामुळं फार गंभीर प्रसंग निर्माण होतात. काही वेळेला काही जणांचे हकनाक जीव जातात. तर ह्याचा आपण समाज म्हणून सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं की ह्या गोष्टी घडणार नाहीत. मध्यंतरी तर लहान मुलाचा फोटो आमच्याकडे यायचा आणि हा लहान मुलगा हरवलेला आहे, हा फोटो प्रत्येकाने आपापल्या ग्रुपवरती आणि सर्वत्र फॉरवर्ड करा आणि त्याच्या वडिलांकडे पोचवा. एकदा तर असं घडलं की तो वडिलांकडे पोचला होता, तो पुन्हा शाळेत जायला निघाला, लोकांनी पकडून परत वडिलांकडे असंही झालं. हे काय वा राजीव सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आपल्या बिझी शेड्यूल म्हणून आमच्यासाठी वेळ दिलात. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाची सांगत एका छानशा गाण्याने करणार आहोत. वा, सुरू होऊन दे. कुणी म्हणे देश पुढे गेला, कुणी म्हणे रसा तळाला, सत्य कळना मला, तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मिडी बाबाल्या, सत्य काही सांगना मिडिया वाल्या. बातमी सांगायची सगळ्यांची घाई, सत्याची छाननी कोणी केलीच नाही. व्हॉट्सअप फेसबुक डोईजड झाला, व्हॉट्सअप फेसबुक डोईजड झाला, त्यात पुढारी पुढं तेलवतायाला, तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मीडियावाल्या, तुम्ही तरी सांगा मीडियावाल्या. मिनटा मिनटाला ब्रेकिंग न्यूज देई, जाहिरात कुठली बातमी कुठली कळतच नाही. चौथा खांब नको लिलावाला, चौथा खांब नको लिलावाला, लोकशाही पाहिजे जपायला, तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मीडियावाल्या, तथ्य काही सांगना मीडियावाल्या, तथ्य काही सांगा मीडियावाल्या. तर आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.